तर तिथं नवनीत राणांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू नेमकं काय म्हणतायत पाहूया। दुःख वाटते की सगळी भाजप जिल्ह्यातली त्यांच्या विरोधात होती आणि विरोधात असताना उमेदवारी भेटली, बरंच झालं, चांगलं झालं। पण राणानं कार्यालय फोडलं भाजपाचं। निवळ कार्यालय फोडून राणा थांबले नाही, तिथल्या कार्यकर्त्याला मारलं, गुन्हे दाखल केले, पालकमंत्र्याला बालकमंत्री म्हटलंय। अनेक गोष्टी आहेत ज्या भाजपला सतावून तिथली भाजप खतम करून राणासमोर आलेला आहे। आता इतकी लाचारी, एवढं दुर्दैव कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर येऊ नये का ज्यांनी कार्यालय भाजपचं फोडलं त्याचा प्रचार करावा लागतं। किती दुर्दैवाची गोष्ट आहे। तर कदर वाटतं म्हणजे पक्ष नेत्यांना कार्यकर्त्याचं काही पडलं नाही। पार्टी कसंही करून जिवंत ठेवा, काही करून ठेवा, आला टाईम तर नाही भेटला तर पाकिस्तानातून उमेदवार आणा, पण पार्टी महत्त्वाची आहे असं करून जे काही पतन कार्यकर्त्याचं झालं आहे याचं खरं तर दुःख व्यक्त करतो आणि आता आम्ही आमच्या पद्धतीनं कामाला लागतो। मला वाटतं सगळ्यांनी एकत्र व्हावं, राणा कुठं पडते एवढं डोक्यात घ्यावं, तसं कामाला लागावं, एवढंच मला वाटते महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।